कॅमेरा चालू, ऑडिओ चालू, गाडीची चावी लावूया आणि गाडी चालवायला घेऊया. झाला, ऑडिओ चालू झाला. स्टार्टर मारू. कडक जरा हाय व्यवस्थित आहे. गिअरला थर्ड आणि आता गाडी उडली. जरा क्लचचं ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. मी पहिल्यांदा चालवते, जरा चालवून बघतो, मग तुम्हाला सांगतो काय विषय. तर जरा पळूया आता. कॅमेरा अँगल कसं आहे ते काय माहीत. जरा आणि एकदा पळवून बघूया आता. मगाशी माणसं होती. पिकअप तर आहे बऱ्यापैकी. कडक. आता घेऊ हळूहळू. तर गाडी म्हणजे बघायला तर व्यवस्थित आहेच, पण चालवायला पण लय भारी वाटते. बाकी हार्ली आणि ह्या हार्लीमध्ये तुम्ही कम्पॅरिझन करू शकत नाही. सिंगल सिलेंडर आहे आणि बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. मॉडर्न टेक आहे. ओव्हरऑल तर पळवाय भारी वाटते. म्हणजे असं गाडी असेल तर हळू चालवणारच नाही कोण. गिअर इंडिकेटर पण इथं बघा. म्हणजे समजा तुम्ही 4थ्या गिअरमध्ये आणि स्पीड तुमचं 3ऱ्या गिअरचंच आहे, तर तुम्हाला बरोबर इथं गिअर खाली वर कर म्हणणार. म्हणजे जर नवीन रायडर असतील किंवा कोण रायडिंगला चालू करत असेल तर त्यांना भारी. इथं डोनापोला जेटी. इथनं पुढं गेले की सिंगमचा सीन तुम्हाला माहीत असं ना. आता माझी सटकलीन ते लाईट लॅम्प मारते डोक्यात. अरे हे काय ट्रिपल सीट. बरं आहे बाई गोव्यात. असो, आपण गाडीवर फोकस करू. चला आता गाडी पळवून बघू. गाडीकडं टर्न मारायला बघतोय मी असं टँक वळवून, पण गाडी हेवी नसल्यामुळे एवढी काही वळणं झाली, त्यामुळे हँडलवरच वळवायला लागते. असं दुसरी गाडी तिचं वेट कसं असं समोर असल्यामुळं मांडीनं जरा वळवली का वळती. टँकर आहे. टँकरला ओव्हरटेक करायला पाहिजे का नाही, कारण आपल्याला इथं सावलीत जरा गाडीचे व्हिडिओ घ्यायचे. काय म्हणतात, सिनेमॅटिक शॉट घ्यायचे. आता इथनंच साईडला घेतो कुठंतरी, ट्रकला जाऊन देतो आणि सिनेमॅटिक शॉट घेतो. एवढे सिनेमॅटिक शॉट घेऊन झालं का मग तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन सांगतो गाडी कशी काय घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे, किंवा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे. तर गाडीला आपण सावलीला मस्तपैकी स्टँड काढले आणि गाडी बंद, स्विच बंद, चावी बंद, ऑडिओ बंद. आता जरा सिनेमॅटिक शॉट काढून घेऊ आपण. तुम्ही बघून घ्या कसे असतात. हे सुरुवातीलाच आहेत व्हिडिओ सगळे. आता जरा म्युझिक टाकतो. चला आपलं काम झालं. गाडी स्टार्ट करूया. ओढो बघा कसं चालू होते. हे भारी वाटते जरा बघायला. एकदम हळूमध्ये चालू होते. शक्यतो ते चालू झाल्याशिवाय गाडी चालू करू नये, कारण फ्यूल इंजेक्टर वगैरे चालू होत असते. गाडीची ऑडिओ तर कडकच आहे. सिंगल सिलेंडरला बऱ्यापैकी व्यवस्थित आवाज आहे. एवढं काही हे नाही. ऑफ रोड आपल्याला अलाउड तर नाही, हळूच घ्यावं इथनं. इथं बघा पायरी असल्यासारखं, पण छोटीच पायरी, एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. सस्पेन्शन व्यवस्थितच वाटलं. चला आता
शोरूमला जाऊ. गाडी बऱ्यापैकी चांगली आणि गाडी ज्यांनी घेणार असतील किंवा घ्यायचा विचार असतील तर त्यांनी 2-3 गाड्या चालवून या. याच्याचबरोबर ज्या कुठल्या असतील कंपॅरिझनला त्या 2-3 गाड्या चालवून या आणि ही पण गाडी चालवा. कारण कसं आहे प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगळा असू शकतो आणि त्यात काय म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम नसायला पाहिजे. पण हार्ली घेतली का मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतात त्याच्याबरोबर. हळूहळू आपण डिस्कस करूच. इथनं पुढे व्हिडिओ बनवू त्यावेळेस हार्ली घेण्याचे बेनिफिट काय आहेत किंवा तोटे काय आहेत. बेनिफिट आहे की हार्ली डेव्हिडसन एक लय मोठा ब्रँड आहे. हिरोची सर्व्हिस मिळणार आहे तुम्हाला. तोटा सगळ्यात मोठा हा आहे की ह्याचे ॲक्सेसरीज आणि मग पार्ट्स बीट्स पण मग तशीच असणार आहे. फर्स्ट जनरेशन बाईक आहे ही. फर्स्ट जनरेशन म्हणजे सगळ्यात पहिलं मॉडेल. त्याच्यामुळं फर्स्ट जनरेशनला बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतातच. कुठली पण गाडी बघा. ह्यांनी पॅन अमेरिका काढली किंवा टायगरनी टायगर काढलेली, ट्रायम्फनी टायगर काढलेली. त्याच्यात फर्स्ट जनरेशनला गाड्यांना प्रॉब्लेम असतेच. त्यामुळे काय लोड नाही. ते 19-20 असणार आहे. सगळीकडं असते. नवीन गाडीला बी असते. फार जुनी गाडी जरी झाली असेल तिला बी असते. त्यामुळे हे प्रोज अँड कॉन्स जरा इव्हॅल्युएट करा दोन्हीचे. आपण आता शोरूमला आलो. शोरूमला आता गाडी लावून टाकू. तर मी सांगत होतो प्रोज अँड कॉन्स इव्हॅल्युएट करा. टेस्ट राईड नक्की घ्या. टेस्ट राईडला जी काय प्रोसेस असेल ती खूप पूर्ण करून घ्या. आणि इन केस जर तुम्ही बुक करताय तर बुक करायला पण काय प्रॉब्लेम नाही. बुकिंग अमाऊंट तुमची 100% रिफंड होत असते. त्यामुळं गाडीचा विचार करण्यात हरकत नाही. आता आपल्याला पलीकडे जायचं आहे. इकडनं ट्रक आहे, इकडनं ट्रक आहे, इकडनं गाडी, इकडनं ट्रक आहे, इकडनं गाडी, इकडनं ट्रक आहे. गेलं. चला आता पुढं जाऊ. आलोच. तर जसं मी सांगत होतो टेस्ट राईड घ्या. त्याच्यानंतर बघा हे इन्फ्लुएन्सर काय बी सांगतात. आपल्याला काय पेड नाही काय नाही. माझ्या गाडीचं बॅटरीचं काम होतं. हे बघा आपली गाडीसमोर गाडीचं बॅटरीचं काम होतं. त्यामुळे आपण आलेलो. त्यांना म्हणलं टेस्ट राईड मिळून का ते म्हणलं घेऊन जा. तर टेस्ट राईड केली. चांगली आहे गाडी. मला जर घ्यायची असती तर मी नक्कीच विचार केला असता. पण आपल्याकडं ऑलरेडी 2-2, 3-3 गाड्या आहेत तर मग काही डोकं लावायला गरज नाही. गाडीला स्विच बंद करू आणि त्याच्यानंतर चावी काढू. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. लाईक सबस्क्राईबचं बघू परत. आणि एखादा कोण गाडी बघत असेल नवीन हार्लीची तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. धन्यवाद.